एक्चुअली आमकां कंप्लेन आयिल्ली म्हणजे एक तेणी MRP तो चड काडटा पयशे म्हणजे आनीक त्या कंप्लेनी लागून आयिल्ले आमी पण आमकां त्या हेचेर कांय चडशें मेळूना आनी आमी आतां तें सामान सीज केलां तेजें वायलेशन म्हणजे आमी तेणी चडशें हितून हें नासलें कस्टमर केअर नंबर ना आनी एड्रेस बी तें सगळें तेजेर कांय ना थोड्यांचेर MRP नाशिल्ली त्या हेजेर आमी तेजें सामान सीज केलां. आणि ते कंप्लेनंटान ती कंप्लेंट दिला त्याचे काय ना म्हणटा तुम्ही? ताची आमी एक्चुअली मनीस आमचे डमी आमी कस्टमर धाडले पण ताणें रेट काडलो न्हू तो सारको काडलो ताणें आमचे कडल्यान ताका आतां कशी डावट आयलो आमकां खबर ना तो रेट आमकां सारको मेळ्ळो ताणें तो दिला पळय रेट काड आमचे कडल्यान पळय आमी सामान घेतलें तेजे कडल्यान तें सारकें मेळ्ळां आमकां. ओके, आता अशे वारंवार केसीस जायत असता सगळीकडे तर लोकांनी जर लोकांक जर कंप्लेंट करपाक जाय आमचो नंबर आहा तो नंबर तुमी जर डायल केल्यार आमी येतात ताजो नंबर 940 330 1977. ओके, आणि त्याला किती प्रोसिजर असता कंप्लेंट करपाक? जस्ट एक फोन कॉल करपाचो? तुमी एक कॉल करपाचो आनी मागीर जो कॉल आतां पळय ताणें ओवर चार्जींग सांगलें आमकां ओवर चार्जींग लागून ताणें आमी पयला दाखयलें पण ताणें ताका खबर ना म्हणटा आमकां कांय मेळूना ओवर चार्जिंगाचें ताणें मागीर बील आमकां प्रोड्यूस करचें पडटलें आनी ओवर चार्जींग जालें नाल्यार हेजेर तुवें तेजेर कंप्लेंट केली ना आमी डायरेक्ट मागीर तेजेर रेट मारतले. कंप्लेनंटान सगळें प्रोड्यूस करचें पडटलें तें मागीर ओवर चार्जींग जालें जाल्यार प्रोड्यूस करचें पडटलें बाकी जर ताणें जर हें केलें न्हू अशें जाल्यार आमी हें करतले म्हणजे रेट बी ना म्हणून सांगलें न्हू ताणें तातूंत जर शॉपार आयलो आनी रेट ना म्हटलें जाल्यार आमी ताजेर डायरेक्टली रेट म्हणून तें सामान सीज करतले. सर तुम्ही आयज ते सामान सीज केलां तेजे एप्रॉक्स कितले अशें एस्टिमेट जावपाक शकता? एक अंदाजे कितले जावपाक शकता? 50,000 जातले 50,000चेच. ओके, आणि लोकांकडे तुम्ही किती मागणी करता समज अशें समज कितें जाता? लोकांनी अशेंच ना आमचे जे क्विक रिस्पॉन्स हेचे नंबराचेर कॉल करपाचें आनी आमचें रुटीन एक्चुअली इन्स्पेक्शन आसतात पण ताजेर तुमी जर अशें आमचे ओवर चार्ज बी जर सांगलें न्ही जाल्यार आमकां आनी बरें पडटलें आनी तितलें आमी रेट करपाक लोकांचें अवेरनसूय जातलें अशें तुमी लोकांक एक्चुअली आमचे इन्स्पेक्शन रुटीन आसतात आमी करतात इन्स्पेक्शनां पण तरी लोकांनी अशें जर येवन फुडें जर नंबराचेर आमचे क्विक रिस्पॉन्स नंबराचेर जर केलें न्ही जाल्यार आमी तेजेर इमिजिएटली तेजेर एक्शन घेतले आनी एक्शन चालूच उरतली तशी. तर हेजेर आमी मटेरियल घेताले हेजे कडेन ताणें कितें केलां एक 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 वस्तूचो तो एक कमी रेटीन मेळटा तो 1,500 बी तो मेळटा तो ताणें आमकां 4,500 करून प्लस आनी तेजेर GST मारून आमकां तो सगळें बील प्रोड्यूस केला ताणें. मग ते तशें केलां म्हणून आमी ते वेट एंड मेजरमेंटा कडेन आमी कंप्लेन दिला हेजे वयर श्री भैरव ट्रेडिंग शॉपाचें नांव. ओके, आणि तुमकां ओव्हरचार्ज केला म्हणून तुवें कंप्लेंट दिला विथ बिल्स बीन तुमी दिला? सगळे बिल्स आमचे कडेन प्रूफ आसा सर आनी MRP बी आसा आमचे कडेन कितें आयटम घेतला बी ते सगळे. ओके, पण आयज डिपार्टमेंटाचे जेन्ना मनीस येयले पळय ते म्हणटा की तेंच्यांनी आमी डमी मनीस धाडलेले तुका जे सामान दिला ते तेका ते सारके रेटीन दिला म्हणटा ते. हय सर कितें जालां आतां हेज्यान पयलीं एक 3-4 दिसां पयलीं ताका सगळे क्लू मेळ्ळेले सर ते येवपाचें आहा म्हणून ताणें कितें केलां रातचे 11 मेरेन ते आख्खे शॉपातलें ते सामान आमचे कडेन कितें कितें बिलार ताणें कितें कितें लायलां ते एक्स्ट्रा ते इतलेच मटेरियल ताणें तेजे आनी खंय गोडावन आसा पळय ते ताणें शिफ्ट केला सर. आणि रेट्स बी सारके काडले म्हणटा मरे दुसऱ्या कडेन? हय, कोण नॉर्मल GST बील घेना तेमकां तो सारको करून दिता कोण क्रेडीट घेता न्ही क्रेडीट कोण घेता तेजे इतलेच तेंचे कडेन इतलेच तो चड काडटा म्हणून